नमस्कार. चला आज एका खास आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. आपण हे समजून घेणार आहोत की पवित्र आत्म्याच्या मदतीने जे परिवर्तन घडतं त्यात नेमकी कोणती शक्ती आहे. ओके, तर मग सुरुवात करूया. ख्रिस्ती धर्मशास्त्रामध्ये एक खूप महत्त्वाचा फरक सांगितलाय, तो म्हणजे 2 आदम. बघा, एका बाजूला आहे पहिला आदम, त्याला म्हटलंय जिवंत प्राणी, म्हणजे जो पतन पावलेला आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला आहे शेवटचा आदम, तो आहे जीवन देणारा आत्मा. आणि खरं तर याच फरकावर आपलं संपूर्ण परिवर्तन आधारलेलं आहे. हे जे परिवर्तन आहे ना, ते 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जातं. आपण एक एक करून ते सगळे टप्पे पाहणार आहोत. चला मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपली सुरुवात कुठून होते. म्हणजे पहिल्या आदमची अवस्था काय आहे, त्या पतन पावलेल्या मानवतेची स्थिती काय आहे. आणि ही अवस्था म्हणजे फक्त काहीतरी चूक झाली असं नाहीये, तर मूळ उद्देशापासून माणूस पूर्णपणे भडकटला आहे असं हे वर्णन सांगतं. आणि गंमत म्हणजे ही एक अशी स्थिती आहे जिथे त्या व्यक्तीला आपण पतन पावलो याची जाणीवसुद्धा नसते. पण मग ह्यावर उपाय काय? तोच इथे दिलाय. शेवटचा आदम म्हणजेच ख्रिस्त, त्याचं वर्णन जीवन देणारा आत्मा असं केलंय. म्हणजे तोच आहे जो या पहिल्या आदमला पुन्हा नवं जीवन देऊ शकतो. बरं, मग पुढचा भाग बघूया. हे जे अद्भुत परिवर्तन आहे ते नक्की घडतं कसं, यासाठी एका खास दैवी शक्तीची भूमिका समोर येते, आणि ती म्हणजे पवित्र आत्मा. म्हणजे ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हा प्रवास कोणी एकट्याच्या बळावर करूच शकत नाही. तो फक्त आणि फक्त पवित्र आत्म्याच्या कार्यामुळेच पूर्ण होऊ शकतो. आणि देवाच्या प्रतिरूपात परत येण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती काही एका रात्रीत होत नाही. ही एक प्रवासासारखी आहे, टप्प्याटप्प्याने होणारी वाढ आहे. इथे तुम्ही बघू शकता, आधी देवाचं प्रतिरूप दिसतं, मग त्या मार्गावर चालणं सुरू होतं, हळूहळू त्या प्रतिरूपासारखं बनणं, आणि शेवटी ते प्रतिरूपच बनणं. आणि हे वचन बघा, किती सुंदरपणे या संपूर्ण प्रक्रियेचं सार सांगतंय. हे आपल्याला सतत आठवण करून देतं की हे परिवर्तन थांबलेलं नाहीये, ते सतत सुरू आहे. गौरवामागून गौरव. आणि हे सगळं घडतंय त्या प्रभूमुळे, जो आत्मा आहे. ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया. हे जे सगळं आंतरिक परिवर्तन आहे त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो? खास करून देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याच्या आपल्या क्षमतेवर त्याचा काय फरक पडतो? कारण इथे एक मोठा पेच आहे, नाही का? नियमशास्त्र तर आहे, पण ते पूर्णपणे पाळायला माणूस असमर्थ आहे. मग करायचं काय? याचं उत्तर असं आहे की नियमशास्त्र आपल्याला नीतिमत्व देत नाही. त्याचं काम फक्त पापाची जाणीव करून देणं आहे. म्हणजे एका आरशासारखं. तो आपल्याला चेहरा खराब आहे हे दाखवतो, पण चेहरा स्वच्छ करत नाही. तसंच काहीसं. तर मग उपाय काय आहे? उपाय आहे प्रेम. आणि हे प्रेम येतं पवित्र आत्म्याकडून. बघा, ही एक साखळी आहे. पवित्र आत्मा देवाची प्रीती आपल्या हृदयात ओततो. मग ती प्रीती अनुभवल्यावरच आपण देवावर प्रीती करू शकतो. आणि जेव्हा आपण देवावर प्रीती करतो तेव्हाच त्याच्या आज्ञा पाळणं शक्य होतं. भीतीने नाही, तर प्रेमाने. आणि इथूनच आपण या परिवर्तनाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचतो. इथे काय होतं, तर दैवी नियमांशी असलेलं आपलं नातंच पूर्णपणे बदलून जातं. हे बघा, नियमशास्त्र एका शिक्षकासारखं काम करतं. ते आपल्याला आपल्या पापांची जाणीव करून देतं आणि आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जातो, क्षमेसाठी. आणि ज्यांना ही क्षमा मिळते, फक्त तेच पवित्र आत्मा प्राप्त करू शकतात. आणि हा फरक किती छान दिसतोय बघा. जुना मार्ग आणि नवा करार. आधी आज्ञा दगडाच्या पाट्यांवर होत्या, ज्या पाळणं लोकांना जमत नव्हतं. पण आता नव्या करारात तेच नियम थेट आपल्या मनात आणि हृदयावर लिहिले जातात. त्यामुळे काय होतं, तर पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण ते नियम बाहेरून नाही, तर आतून हृदयापासून पाळू लागतो. हाच तो खरा बदल आहे, बाह्य दबावातून आंतरिक प्रेरणेकडे. आणि हे वचन, हे तर जणू काही एक घोषणापत्रच आहे. ख्रिस्त येशूमध्ये जीवन देणाऱ्या आत्म्याचा नियम मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त करत आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचं कार्य काय करतं, तर ते आपल्याला मुक्त करतं आणि जगण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग देतं. तर आपण या प्रवासाच्या शेवटी आलो आहोत. पण एक प्रश्न उरतोच. हृदयावर लिहिलेल्या कराराचा आज आपल्यासाठी, आपल्या जगण्यासाठी काय अर्थ आहे? विचार करा, जेव्हा नियम हे फक्त बाहेरून पाळायची गोष्ट राहत नाही, तर ते आपल्या हृदयाचा, आपल्या स्वभावाचा भाग बनतात, तेव्हा आपले जीवन कसं असेल? ह्याच विचारासोबत आपण आज थांबूया.